पाठ 5वा. परिमेय संख्या व त्यावरच्या क्रिया. मुलांनो, नैसर्गिक संख्या म्हणजे 1 2 3 टिंब टिंब टिंब. पूर्ण संख्या म्हणजे 0 1 2 3 टिंब टिंब टिंब. पूर्णांक संख्या म्हणजे ऋणसंख्या, शून्य आणि धनसंख्या. आणि परिमेय संख्या म्हणजे पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या अशा सर्वांना सामावणारा संख्या समूह. जर m हा कोणताही पूर्णांक आणि n हा कोणताही शून्येतर पूर्णांक असेल तर m/n या संख्येला म्हणायचं परिमेय संख्या. परिमेय संख्या या अंश आणि छेद वापरून व्यवहारी अपूर्णांकांच्या रूपात लिहिल्या जातात, म्हणून परिमेय संख्येवरच्या क्रिया या अपूर्णांकावरील क्रियांप्रमाणे करतात. पहिला प्रश्न म्हणजे बेरीज करा. 1.2/3 अधिक 2.4/5 बरोबर 5/3 अधिक 14/5 बरोबर 5 गुणिले 5 छेद 3 गुणिले 5 अधिक 14 गुणिले 3 छेद 5 गुणिले 3 बरोबर 25/15 अधिक 42/15 बरोबर 25 अधिक 42/15 बरोबर 67/15. यानंतर वजाबाकी करा. 1.2/3 वजा 3.5/6 बरोबर 5/3 वजा 23/6 बरोबर 5 गुणिले 2 छेद 3 गुणिले 2 वजा 23/6 बरोबर 10/6 वजा 23/6 बरोबर 10 वजा 23/6 बरोबर ऋण 13/6. पुढचा प्रश्न गुणाकार करा. ऋण 8/9 गुणिले 3/4 बरोबर ऋण 8 गुणिले 3 छेद 9 गुणिले 4 बरोबर ऋण 2 गुणिले 4 गुणिले 3 छेद 3 गुणिले 3 गुणिले 4. 3 ला 3 गेले, 4 ला 4 गेले बरोबर ऋण 2/3. यानंतर भागाकार करा. 40/12 भागिले 10/4. तुम्हाला माहितीये की एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागणं म्हणजे या संख्येला दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्तानी गुणणं. म्हणून 40/12 गुणिले 4/10 बरोबर 4 गुणिले 10 गुणिले 4 छेद 4 गुणिले 3 गुणिले 10. या ठिकाणी 4 ला 4 गेले, 10 ला 10 गेले बरोबर 4/3. यानंतर परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या. दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात आणि त्या व्यक्त करण्यासाठी आपण परिमेय संख्यांचं रूपांतर अधिकाधिक मोठे छेद असणाऱ्या सममूल्य संख्यांमध्ये केलं की मग दरम्यानच्या अधिकाधिक परिमेय संख्या आपल्याला व्यक्त करता येतात. आता प्रश्न आहे 4/5 आणि 2/3 या संख्यांच्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या लिहा. आपण या दोनही संख्यांचा छेद मोठा करू आणि सममूल्य संख्या शोधू. 4 गुणिले 3 छेद 5 गुणिले 3 बरोबर 12/15 आणि 2 गुणिले 5 छेद 3 गुणिले 5 बरोबर 10/15. छेद अजून मोठा करू. 12/15 बरोबर 120/150 आणि 10/15 म्हणजे 100/150. आता यांच्या दरम्यानच्या संख्या शोधू. 120/150 मोठी आहे. 119/150 मोठी आहे. टिंब टिंब टिंब. 115/150 मोठी आहे. टिंब टिंब टिंब. 112/150 मोठी आहे. टिंब टिंब टिंब. 100/150. आता परिमेय संख्यांचं दशांश रूप बघूया. दशांश अपूर्णांकाच्या अपूर्णांकी भागानंतर कितीही शून्य लिहिली किंवा पूर्णांक भागाच्या आधी कितीही शून्य लिहिली तरी दशांश अपूर्णांकाची किंमत बदलत नाही. 7.3/5 ही परिमेय संख्या दशांश रूपात लिहा.
7.3/5 बरोबर 38/5 बरोबर 38.0 भागिले 5. 5 सत्ते 35, बाकी उरली 3, त्यावर घेतलं 0. भागाकारात 7च्या पुढे लिहिलं दशांश चिन्ह. 5 सख्ख 30, बाकी उरली 0. म्हणून भागाकाराला 7.6. या ठिकाणी बाकी 0 आली आणि भागाकाराची क्रिया पूर्ण झाली. परिमेय संख्यांच्या अशा दशांश रूपाला खंडित दशांश रूप म्हणतात. आता दुसरा भागाकार बघूया. 7/9 भागाकार करूया. 7.000 भागिले 9. 7ला 9नी भाग जाणार नाही म्हणून भाग लागला शून्याचा. 900, 7 वजा 0, बाकी उरली 7. 0च्या पुढे लिहिलं भागाकारात दशांश चिन्ह. आता 70 भागिले 9. 9 सत्ते 63, बाकी उरली 7, वरून घेतलं 0. 9 सत्ते 63, पुन्हा बाकी उरली 7, वरून घेतलं 0. 9 सत्ते 63 म्हणजे हा भागाकार याचप्रमाणे चालू राहणार. या ठिकाणी भागाकाराची क्रिया पूर्ण होत नाही आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडे 7 हा एकच अंक पुन्हा 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 येतो. अशा अपूर्णांकाला आवर्ती दशांश अपूर्णांक असं म्हणतात. आणि हा भागाकार लिहिताना 7/9 बरोबर 0.7 असं लिहून 7च्या डोक्यावर एक टिंब लिहायचं. आता अशा एकाच अंकाच्या ऐवजी दशांश चिन्हाच्या उजवीकडे अंकांचा गट पुन्हा पुन्हा येत राहिला तर त्यावर एक आडवी रेघ द्यायची. उदाहरणार्थ 2/11 बरोबर 0.18 टिंब 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 बरोबर 0.18. यानंतर पदावली सोडवण्याचे नियम आणि पदावली सोडवणं हे दोन्ही बघूया. राशीमध्ये एकापेक्षा अधिक क्रिया असतील तर गुणाकार भागाकार या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील त्या क्रमाने करायच्या. नंतर बेरीज आणि वजाबाकी या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील त्या करायच्या. आणि कंसात एकापेक्षा जास्त क्रिया असतील तर वरील दोन्ही नियम पाळून त्या क्रिया आधी करायच्या. थोडक्यात हे कसं लक्षात ठेवाल? पदावली सोडवताना चिन्हांचा क्रम. पहिल्यांदा कंसातली क्रिया, मग चा ची चे गुणाकार क्रिया, मग भागाकार, मग गुणाकार, बेरीज, वजाबाकी. काही वेळेला क्रियांचा क्रम स्पष्ट होण्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा कंस वापरले जातात. त्यासाठी साधा कंस, चौकटी कंस, महिरपी कंस वापरतात. कंस सोडवताना सर्वात आतल्या कंसातली क्रिया पहिल्यांदा करायची, मग क्रमाने बाहेरच्या कंसातल्या क्रिया. आता पदावली सोडवा. 140 भागिले चौकटी कंसात साध्या कंसात ऋण 11 गुणिले साध्या कंसात ऋण 3 वजा साध्या कंसात ऋण 42 भागिले 14 वजा 1 साधा कंस पूर्ण चौकटी कंस पूर्ण. आता पहिल्यांदा आतल्या कंसातल्या क्रिया आधी करूया. म्हणून 140 भागिले 33 वजा 42 भागिले 14 वजा 1 बरोबर 140 भागिले 33 वजा 3 वजा 1 बरोबर 140 भागिले 33 अधिक 3 वजा 1 बरोबर 140 भागिले 36 वजा 1 बरोबर 140 भागिले 35 बरोबर 4.